नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युवा स्किल चॅनलवर। मी संदीप कनोडकर। तर आज आपण या व्हिडिओ पाहणार आहे विवाह नोंदणी करण्याकरता तुम्हाला जे एफिडेविट लागत असते, तर ते एफिडेविट तुम्हाला ग्रामपंचायत असो किंवा नगर परिषद असो किंवा महानगरपालिका असो किंवा नगरपालिका असो, या सर्व कार्यालयामध्ये तुम्हाला एफिडेविट हे लागत असते। तर वराचे सुद्धा आणि वधूचे सुद्धा। तर हे दोन्ही पण एफिडेविट कसे काढायचे ते पण घरबसल्या तुम्ही फक्त 33 रुपयामध्ये तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा PC लॅपटॉपमधून हे काढू शकता। तर यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन कसे करायचे, त्यानंतर कोणती डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची आहे, याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओत पाहणार आहे। त्यासोबतच जे तुम्हाला जे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर जे एफिडेविटचे मॅटर लागत असते, ते मॅटरसुद्धा आपण या ब्लॉगमधूनच तुम्हाला मिळणार आहे। तर ते कुठून डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओत पाहणार आहे। तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि असेच CSC माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील, तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे। व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउझर घ्यायचे आहे, त्यामध्ये सर्च करायचं आहे आपले सरकार। तर मी इथे आपले सरकार हे सर्च करून घेणार आहे। तरी तुम्हाला आपले सरकार सर्च करायचं आहे। आपले सरकार सर्च केल्यानंतर तुम्हाला ही फर्स्ट वेबसाईट मिळेल, यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। तर मी इथे ही जी फर्स्ट वेबसाईट आहे यावर क्लिक करणार आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या इंटरफेसवर येऊ शकता। यावर आल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता। मी इथे रजिस्ट्रेशन करणार आहे। रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला इथे 2 ऑप्शन पाहायला मिळतील। तुम्हाला हा फर्स्ट नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचा जो पण जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि तुम्हाला एक युजर नेम क्रिएट करायचा आहे आणि एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि एक कन्फर्म पासवर्ड करायचा आहे। तो जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तयार करायचा आहे। आणि आपण मुलीचे दाखवणार आहे कसे करायचे, कारण मुलीचे जे नाव आहे हे तुम्हाला त्यांच्या सासरचे नाव टाकायचे आहे। म्हणजेच लग्न झाल्यानंतरचे जे नाव आहे ते तुम्हाला त्याच नावाने तुमचे हे एफिडेविट तयार करायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला जे रजिस्ट्रेशन करताना जे तुम्ही नाव घेणार आहे, ते जे नवरीचे नाव आहे ते लग्न झाल्यानंतरचे द्यायचे आहे। म्हणजेच सासरचे नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे। त्यानंतर त्यांची जन्मतारीख टाकायची आहे। जी पण जन्मतारीख असेल मुलीची, ते जन्मतारीख इथे टाकायची आहे। सेम अशीच प्रोसेस तुम्हाला वधूच्या वेळेससुद्धा करायची आहे। तर वधूचेच मला दोघांचे पण एफिडेविट हे काढायचे आहे। तर अशाच सेम प्रोसेसमध्ये काढायचे आहे। तर इथे आधार कार्डनुसार तुम्हाला लग्नानंतरचे जे नाव आहे ते व्यवस्थितरित्या टाकायचे आहे, स्पेलिंग मिस्टेक करायची नाही। त्यानंतर तुम्हाला सेंड OTP करायचा, जो आपण आता इथे मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावर सेंड OTP करून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्हाला जो पण OTP आला असेल तो 6 डिजिट OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे OTP आलेला आहे, तो OTP टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला एफिडेविट हे टाकायचं आहे। त्यानंतर रजिस्टर्ड आय ॲग्री करून रजिस्टर्ड यावर क्लिक करायचं आहे। रजिस्टर्ड यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक युजर नेम मिळेल। ते युजर नेम तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचं आहे। तर मी इथे युजर नेम हे कॉपी करून घेणार आहे। त्यानंतर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्हाला इथे ते युजर नेम पेस्ट करायचं आहे। तर इथे तुम्हाला अशा प्रकारच्या काही सूचना येईल, ते ह्या क्लोज करून घ्यायच्या आहे। त्यानंतर तुम्हाला इथे हे जे युजर नेम आहे कॉपी करून घ्यायचं आहे, पेस्ट करायचं आहे इथे। तर मी इथे ते युजर नेम पेस्ट केलेलं आहे आणि जो आपण पासवर्ड आता क्रिएट केला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। मी इथे हा पासवर्ड टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर हा कॅप्चा जसा तसा तुम्हाला इथे फिल करायचा आहे। तर मी ते हा कॅप्चा जसा तसा फिल करून घेत आहे। त्यानंतर जो पण जिल्हा आपण रजिस्ट्रेशनमध्ये सिलेक्ट केला होता तो सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। जर तुम्हाला इथे सेव्ह करायची असेल तर तुम्ही सेव्हसुद्धा करू शकता। त्यानंतर एफिडेविट काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा जो मेनू बार आहे या मेनू बारमध्ये तुम्हाला रेव्हन्यू डिपार्टमेंट म्हणून एक ऑप्शन मिळेल। त्या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। तिथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला वरतीच तुम्हाला थोडं खाली आल्यानंतर रेव्हन्यू डिपार्टमेंट म्हणून हा ऑप्शन पाहायला मिळेल। या रेव्हन्यू डिपार्टमेंट यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला रेव्हन्यू सर्व्हिसेस यावर क्लिक करायचं आहे। रेव्हन्यू सर्व्हिसेस यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एफिडेविट म्हणून हा ऑप्शन पाहायला मिळेल। तर इथे हा जो इकडे 2 नंबरचा ऑप्शन आहे, इथे वरती तुम्हाला सर्व सारे याच्यामध्ये तुम्ही कास्ट, डोमिसियल, नॉन क्रिमिनल सर्व या योजनेतून काढू शकता, या पोर्टलवरून तुम्ही काढू शकता। तर इथे तुम्हाला एफिडेविट काढण्याकरता सर्वात वरतीच तुम्हाला इथे ऑप्शन मिळेल एफिडेविट म्हणून। तर इथे तुम्हाला जो 2 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला। तर हे ऑप्शन आहे हा एफिडेविटसाठी आहे। तर एफिडेविट ज्यांना पण जनरल एफिडेविट काढायची असेल तर
हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि ॲफिडेविट यावर क्लिक केल्यानंतर प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला भरपूर सारे इथे ऑप्शन दिलेले आहे. तर मला इथे ॲफिडेविटवर क्लिक करायचं आहे आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला इथे डॅशबोर्ड यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्व्हिसेस लिस्ट यावर क्लिक करायचं आहे. सर्व्हिसेस लिस्ट यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा इथे ॲफिडेविट नावाचा ऑप्शन पाहायला मिळेल. तर यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे दाखवण्यात येईल. त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायचे हे समोर आपण पाहणार आहे. त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये जे नाव टाकलेलं आहे ते ऑलरेडी आलेले आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लक्षात द्या, मी आधीच सांगितलेलं आहे, जे रजिस्ट्रेशन करणारा तुम्ही जर मुलीसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते लग्नानंतरचे जे नाव आहे त्या नावानेच तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला श्री, श्रीमती, सौ जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथे मी सिलेक्ट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जे पण तुमचं तर मी इथे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे फादर्स नेमच्या जागी तुम्ही हजबंड नेमसुद्धा टाकू शकता. तर इथे मिस्टर जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे फादर्स नेम जर टाकायचं असेल तर फादर्स नेम टाकू शकता. तर मी इथे फादर्स नेम हे टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फादर्स नेम हे टाकून घ्यायचे आहे. जे पण फादर्स नेम म्हणजे जे त्यांचं माहेरचं नाव असेल मुलीचं ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल. जर मराठीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर कंट्रोल वाय दाबून तुम्ही याच्यामध्ये दुरुस्ती करू शकता. जर तुम्हाला मोठी विलांटी, लायन विलांटी जर काही करायची असेल तर कंट्रोल वाय दाबून तुम्ही ते मराठी कीबोर्ड आणू शकता आणि त्यामध्ये जर काही चेंजेस तर अशा प्रकारे तुम्हाला कंट्रोल वाय दाबून अशा प्रकारे मराठी कीबोर्ड हा येऊन जाईल. इथून तुम्ही जे काही चेंजेस करायचे असेल ते तुम्ही इथे चेंजेस करू शकता. तर त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर हा ऑलरेडी येईल. त्यानंतर जन्मतारीखसुद्धा रजिस्ट्रेशनमधून जी टाकलेली होती ते येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी हा मॅन्डेटरी नाही, असेल तर तुम्ही देऊ शकता, नसेल तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमचं नाव व्यवस्थितरित्या स्पेलिंग व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे. सर्व काही व्यवस्थित असेल त्यानंतर तुमचं जे पण ऑक्युपेशन असेल ते ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे. तर स्टुडंट असेल तर स्टुडंट टाकू शकता किंवा गृहिणी असेल तर गृहिणी टाकू शकता. याच्यात सर्व काही ऑप्शन दिलेले आहे. तर जे पण तुमचं ऑक्युपेशन असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही ते सिलेक्ट करून घेत आहे हाऊसवाईफ. त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर हा सुद्धा मॅन्डेटरी नाही, असेल तर तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला इथे मेल फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं. ईमेल आय डी हा मॅन्डेटरी नाही. त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस द्यायचा आहे. तर इथे तुम्हाला डायरेक्टली तुमचं जे पण विलेज असेल ते विलेज टाकायचं आहे, जे पण तुमच्या आधार कार्डनुसार ॲड्रेस असेल. त्यानंतर बाकीचे ऑप्शन मॅन्डेटरी नाही. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो पण तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं जे पण विलेज असेल ते विलेज इथे सिलेक्ट करायचं आहे. लग्न जिथे झालेलं आहे तेच व्हिलेज सिलेक्ट करायचं. लक्षात द्या, माहेरचे व्हिलेज सिलेक्ट करायचं नाही. जिथे त्या मुलीचं लग्न झालं आहे, ज्या मुलीला जिथे ज्या गावामध्ये दिलेलं आहे तेच तुम्हाला इथे ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक साक्षीदार म्हणून लागत असतो एव्हिडन्स. तर एव्हिडन्स डिटेल्समध्ये एक साक्षीदार द्यायचा आहे. तर त्यांच्या आजूबाजूला जो काही एखादा व्यक्ती असेल त्यांचे तुम्हाला एव्हिडन्समधून नाव टाकायचं आहे. तर मी इथे एव्हिडन्स म्हणून नाव टाकून घेणार आहे. तर तुमच्या आजूबाजूचे जे पण एखादा व्यक्ती असेल त्यांचं इथे नाव टाकून घ्यायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर ॲफिडेविट नेम, तर इथे तुम्हाला विवाह नोंदणी फॉर मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा टाकू शकता किंवा विवाह नोंदणीसुद्धा करू शकता. तिथे मी फॉर मॅरेज, तर फॉर मॅरेज रजिस्ट्रेशन अशा प्रकारे इथे टाईप करून घ्यायचं आहे आणि हेच तुम्हाला कॉपी करून खालीसुद्धा या बॉक्स दिलेला आहे, या बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर मी इथे कॉपी करू तुम्ही डायरेक्टली इथे पेस्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे मी तिथे पेस्ट करून घेणार आहे. फॉर मॅरेज रजिस्ट्रेशन हे तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे आणि कॉपी केल्यानंतर इथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे. तुम्ही इथे पेस्ट करून घेत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला जो एव्हिडन्सचा ॲड्रेस आहे तोच टाकायचा आहे, म्हणजे जो साक्षीदार असेल त्यांचा ॲड्रेस वगैरे या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि आय ॲग्री करायचा आहे. आय ॲग्री केल्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. इथे ॲड्रेस व्यवस्थित या बघून घ्या, तुमचं स्पेलिंग वगैरे आणि साक्षीदाराचं स्पेलिंग, त्यानंतर मराठीमध्ये नाव ते व्यवस्थित तुम्हाला इथे बघून घ्यायचं. त्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं. सेव्ह या बटनवर क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर पुन्हा एकदा सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर लक्षात द्या दोनदा सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचं सेव्ह झालेलं आहे. आता इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. तर फोटो तुम्हाला कोणता अपलोड करायचा आहे, तर फोटो तुम्हाला
तर इथे तुम्हाला नवरी मुलीचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तर मी ते फोटो अपलोड करून घेत आहे 160x200 पिक्सेलमध्ये. आणि फोटो हा पासपोर्ट अपलोड करायचा नाही. जर तुम्ही पासपोर्ट इथे अपलोड केला तर तुमचा अर्ज हा 100% नाकारला जाईल. त्यामुळे तुम्हाला रिजेक्टेड अर्ज पाहायला मिळेल. तर तुम्हाला फोटो जो आहे हा तुम्हाला फोटो पासपोर्ट अपलोड न करता मोबाईलमध्ये फोटो काढायचा आहे आणि तोच फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर मोबाईलमध्ये काढूनच तुम्हाला हा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा वोटिंग कार्ड असेल, तर जे पण असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. मी ते आधार कार्ड अपलोड करून घेणार आहे. आधार कार्ड हे तुम्हाला लग्नाआधीचेच अपलोड करायचे आहे. त्यानंतर एक तुम्हाला 100 रुपये स्टॅम्प पेपरवर मॅटर लिहून तुम्हाला त्यावर एक तिकीट चिपकून ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. तर ते अशा प्रकारे जर तुम्हाला असते ते मी दाखवून देतो. तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारचे जे 100 रुपये स्टॅम्प पेपर तुम्हाला मॅटर हे संपूर्ण तुम्हाला आपल्या महा CSC मराठी या ब्लॉगवर मिळून जाईल. ते आपलीच वेबसाईट आहे. त्यावर तुम्हाला भरपूर सारे मॅटर मिळत असते. त्यामुळे ती वेबसाईट नक्की व्हिजिट देत राहा. त्यानंतर तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन, तर सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला इथे स्वयंघोषणापत्र हे दिलेलं आहे. यावर टिक करून तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. तर किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही तुमचे स्वयंघोषणापत्र हे डाउनलोड करू शकता. तर मी ते महाऑनलाईन जिथे पण तुमचं असेल तर मी ते जे सेल्फ डिक्लेरेशन आहे ते इथे अपलोड करून घेणार आहे. तर अशा प्रकारचे हे सेल्फ डिक्लेरेशन असते. तर यामध्ये तुम्हाला फोटो चिपकायचा आहे मुलीचा आणि नाव वगैरे लिहून तुम्ही मराठी किंवा कशामध्ये सुद्धा अपलोड करू शकता. दोन्ही पण बाजू याच्यामध्ये असते, मराठी आणि इंग्लिश. तर तुम्हाला जे पण योग्य वाटत असेल तर ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तिथे इथे अशा प्रकारे नवरी मुलीचा फोटो चिपकायचा आहे आणि त्यांचं नाव वगैरे टाकून तुम्हाला त्यांचा आधार नंबर टाकून इथे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन इथे अपलोड करायचं आहे. तर मी ते सेल्फ डिक्लेरेशन PDF स्वरूपात तुम्हाला अपलोड करायचं आहे, लक्षात द्या. तर अशा प्रकारे तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे आहे. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला अपलोड झालेलं आहे सक्सेसफुली पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. तर 33 रुपये 60 पैशाचं तुम्हाला इथे पेमेंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे आणि यावर ऑनलाईन पेमेंट करून घ्यायचं आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPIनी कशानेसुद्धा पेमेंट करू शकता. तर मी ते UPIनी करणार आहे. सर्वात सोपा ऑप्शन आहे. तरी तुम्हाला UPI सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि फोनपे असेल तर फोनपे, गुगल पे असेल तर गुगल पे, तुम्हाला जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. तर मी ते माझा UPI ID हा टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जो पण UPI ID असेल तो UPI ID हा टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म पेमेंट यावर क्लिक करायचा आहे आणि तुमचा जो पण UPI ID असेल त्यावर तुम्हाला एक 33 रुपये 60 पैशाचं पेमेंट आले असेल तो तुम्हाला रिसीव करून घ्यायचा आहे आणि पेमेंट पे करायचं आहे. तर तुमच्या याच्यावर फोनपेवर 33 रुपये 60 पैशाचं पेमेंटची नोटिफिकेशन आले असेल ते नोटिफिकेशन क्लिक करून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. तुमचा UPI पिन टाकून तुम्हाला तुमचं पेमेंट हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला बॅक वगैरे घ्यायचं नाही, थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे. तुमचं प्रिंट तुम्हाला अशा प्रकारे तुमचं सक्सेसफुली ही प्रिंट होऊन जाईल. त्यानंतर जर तुम्हाला प्रिंट घ्यायची असेल तुम्ही प्रिंटसुद्धा घेऊ शकता. जर प्रिंट घ्यायची असेल तर तुम्हाला प्रिंटसुद्धा घेऊ शकता. जर प्रिंट नसेल तर तुम्ही जर कस्टमरसाठी जर केलं असेल तर मला ही प्रिंट कस्टमरला देऊन द्यायची आहे आणि 1 ते 2 दिवसामध्ये तुमचे एफिडेविट येऊन जाईल. शक्यतोवर 1 ते 2 दिवस, जर हॉलिडे असले तर थोडा वेळ लागू शकतो, नाहीतर 1 ते 2 दिवसामध्ये तुमचे एफिडेविट ही येऊन जाते. तर आता एफिडेविट डाउनलोड कसे करायचे ते सुद्धा आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मी इथे आधीच अर्ज करून ठेवलेला होता, तर एफिडेविट कसा करायचं ते सुद्धा आपण पाहणार आहे. तर मी इथे 2 दिवसाच्या नंतर तुम्हाला दाखवून देत आहे की माझं एका दिवसामध्येच एफिडेविट हे आलेलं आहे. तर 1 ते 2 दिवसाच्या नंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. तुमचं एफिडेविट तुमचं ओके होऊन जाईल. जर अप्रूव्हल झालं असेल तर तुम्ही बघू शकता इथे माझं अप्रूव्हल झालेलं आहे. अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड करायचा हा ऑप्शन मिळेल. यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथे तुम्ही बघू शकता की मी किती तारखेला अर्ज केला होता. तर इथे तुम्ही बघू शकता 5 तारखेला मी अर्ज केलेला होता आणि माझा अप्रूव्हलसुद्धा झालेला आहे. तर 7 तारखेला माझा अप्रूव्हल झालेला आहे. 1 ते 2 दिवसामध्ये तुमचं एफिडेविट हे अप्रूव्हल होऊन जाते. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं एफिडेविट हे मिळून जाईल. असेच तुम्हाला वराचे आणि वधूचे दोन्ही पण एफिडेविट तयार करायचे आहे आणि जे स्टॅम्प पेपर आहे त्याला हे अटॅच करून हे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा पंचायत समिती जे काही असेल त्या कार्यालयात जमा करून तुम्हाला एफिडेविट जे तुमचं विवाह नोंदणी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. विवाह नोंदणीसाठी आणखी जे काही डॉक्युमेंट्स लागतात याची संपूर्ण माहिती आपल्या ब्लॉगवर दिलेली आहे. जो आपला महा CSC मराठी
हा जो ब्लॉग आहे हा स्वतःचा माझा ब्लॉग आहे, त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. तर असेच CSC, महाई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट.